पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळीला मोठा वेग आला असून तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटात यंदा चौरंगी लढत होत आहे। भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार मोनिका समाधान काळे यांच्यासह पंचायत समिती गणातील सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा मोठा धुरळा उठवला आहे। याच पार्श्वभूमीवर युवक नेते समाधान काळे यांनी भंडी शेगाव येथील विलास यलमार यांच्या वस्तीवर भेट दिली। यावेळी पांडुरंग परिवारातील ज्येष्ठ नेते व संचालक गंगामामा विभूते, पंचायत समिती वाखरी गणाचे उमेदवार निखिलगीर गोसावी, डॉक्टर अनिल कडरे, गणेश पाटील, राजाभाऊ जगदाळे, शिवाजी आबा कोळवले, प्रदीप यलमार, राजाभाऊ माने, मंगेश ननवरे, संतोष ननवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांत परिचारक यांचा जो आदेश असेल त्याच आदेशाला मान देत भाजपचे उमेदवार मोनिका समाधान काळे यांना विजयी करण्यासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत। दरम्यान विरोधकांकडून भाजप उमेदवारांविरोधात निगेटिव्ह वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। मात्र अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। पक्षाचा आदेश पाळणारे आम्ही माणसं आहोत। पक्षाने जो आदेश दिलाय त्याचं आम्ही तंतोतंत पालन करणार आणि दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करणार। कुठेतरी नाराजगीचा फटका बसेल अशी देखील चर्चा आहे। परिचारकांचे चुकून सुद्धा नाही। परिचारक पार्टी ही सरळ रेषेत चालणारी पार्टी आहे। नेत्याचा आदेश हा शिरसावंद मानून आम्ही कट्टरपणे पूर्ण 5ही गावामध्ये पंचायत समितीच्या आणि वरल्या 7-8 गावामध्ये दोन्ही ठिकाणी झेडपीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमत परिचारक पार्टीच्या वतीनं देण्याची मी 100% तुम्हाला ग्वाही देतो। जवळपास किती लीड मिळाली या प्रभागात? भंडी प्रभागातनं म्हणताय का? या भागातनं मी भंडी शेगावपुरतं सांगितलं तर कमान 1000 मताचं लीड देऊ आम्ही इथनं भंडी शेगावमधनं। 2000 मतं आम्ही 100% मिळवून देऊ। सर्वसाधारण 3000-3500च्या आसपास मतदान पोल होईल। वाडी कुरुली आणि बंडी शेगावचं नातं जुनं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे। 100% वसंतदादा बंडी शेगावला कर्मभूमी मानत होते। 100% तेच वारसा समाधानदादांनी बी चालवावा अशी माझी त्यांना विनंती आहे। विरोधक जे अफवा बंडी शेगावबद्दल पसरवत आहे त्या सगळ्या चुकीच्या आहे। सर्व खोटं आहे। बंडी शेगावमध्ये नाराजी होती। 100% आम्ही तिकीट मागितलेलं होतं, आम्हाला मिळणार पण होतं, पण ऐनवेळी वरिष्ठांनी जो निर्णय घेतलाय तो आम्ही शिरसावंद मानून आम्ही ते पार्टीचंच काम करणार। वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये मागील वर्षी परिचारकांचा बालेकिल्ला राहिला आहे। याही वेळेस आपण तसे प्रयत्न करताय। उमेदवारी बदलली गेली, काळे परिवार भाजपमध्ये आपल्या आला। परिचारक गटाने मोठं मन दाखवलंय, काळे परिवाराला आपलंसं केलंय, काय सांगाल? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काळे आणि परिचारक गटाचं मनोमिलन जाणं असं म्हणण्यापेक्षा भाजप हा पक्ष एकसंघ राहून आम्ही काम करत आहोत। आमचे नेते प्रशांत मालकांनी जो आदेश दिलेला आहे की तो आदेश शिरसावद्य मानून प्रत्येक आमच्या गटातील प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करेल आणि चांगल्या मताधिक्याने तिन्ही सीटा आमची निवडून येतील अशी मी तुम्हाला 100% खात्री देतो। विरोधक जेव्हा आवड्या उठवत आहे ते त्यांना काय सांगाल आपण? नाही, चुकीच्या पद्धतीनं ते गैरसमज पसरवत आहेत। वस्तुस्थिती जर बघितली तुम्ही, एकदा जो पक्षाने आदेश देईल त्याला आम्ही प्रमाण मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत। मागील 50-60 वर्षापासून परिचारक मालकाने जे इथं नेतृत्व तयार केलेलं तालुक्यामध्ये आणि त्या नेतृत्वाच्या आधारेच आजपर्यंत ही सगळी फळी आजपर्यंत इथं टिकून आहे। तर जो काय आदेश आहे त्या पद्धतीनं काम केलं जाईल। 100% समाधानदादा काळे यांच्या मंडळी जे आहेत, मोनिकाताई काळे आणि आमची खाली दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवार, मी स्वतः वाखरी गणातून आणि पटवर्धन कुरुली गणातून सौ नाईक नवरीताई, ते दोन्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी मला 100% खात्री आहे।